नमस्कार. तर आज आपण समजून घेऊया प्रीटर्म लेबरबद्दल. म्हणजे ज्यांची वेळेच्या आधी होणारी जी प्रसूती असते की ज्याच्यामध्ये अजून बेबी प्री मॅच्युअर आहे ती प्रसूती. तर ही कशी असते आणि याला कसं टाळता येतं. तर थोडक्यात प्रसूतीचं गरोदरपणाचा काळ बघितला आपण तर 28 आठवड्याच्या वरती साधारण आणि 36-37 आठवड्याच्या आतमध्ये जर कुठलीही डिलिव्हरी झाली तर त्याला वेळेच्या आधी किंवा प्रीटर्म डिलिव्हरी किंवा प्रीटर्म लेबर म्हणतात. त्याची लक्षणं काय काय आहेत मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे तुम्हाला ना पोटामध्ये ना थोडं मध्ये मध्ये टाईटनेस जाणवायला लागतो आणि तो पिरियडिकली येत राहतो. किती आराम केला, किती एखादी गोळी घेतली तरी तो थांबणार नाही आणि तो येत राहतो. ते एक महत्त्वाचं आणि मोठं लक्षण. बाळाची हालचाल त्यावेळेस जेव्हा तुम्हाला असं कळ जाणवत असते तेव्हा कमी होते. तिसरं म्हणजे पाठीमागून येणारी आणि पुढे खाली मांड्यांपर्यंत जाणारी कळ ही स्ट्रॉंग असू शकते आणि ती हळूहळू वाढते. आणखीन एक लक्षण म्हणजे तुमची लघवी तुम्हाला सारखी सारखी लागल्यासारखं फिलिंग येत राहतं. खाली काहीतरी जडपणा आल्यासारखं योनी मार्गामध्ये फिलिंग यायला लागतं. शिवाय योनी मार्गातून काही स्राव जो सुरुवातीला जात असतो तो जास्त वाढतो, पाण्यासारखा त्रास असतो किंवा रक्त मिक्सित असतं. तर ही सगळी लक्षणं प्रीटर्मची आहेत. तुमच्या डॉक्टरांना त्यावेळी त्वरित दाखवणे, त्याच्यावर आळा बसवणे आणि तुमचं बाळ अवेळी डिलिव्हरी होण्यापासून वाचवणे हेच त्याची लक्षणं आहेत. थँक्यू.